नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये। आज आपण करणार आहोत मस्तपैकी धपाटे। त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण 20-25 पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, तिखट हिरवी मिरची 5-6, कोथिंबीर जरा जास्त घ्यायची आहे, धपाटे चवीला छान लागतात। हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया आपण। आधी आपण धपाट्याचं पीठ मळून घेऊया। प्रत्येकी 2 वाटी घ्यायचं आहे। इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी। आधी हे चाळून घेऊया। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ पण आपल्याला 2 वाटी घ्यायचं आहे। हे पण चाळून घेऊया। बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं पीठ पण आपल्याला 2 वाट्याच घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ फक्त आपल्याला 1च वाटी घ्यायचं आहे। आपण 1च वाटी ज्वारीचं पीठ वापरणार आहोत फक्त। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हळद अर्धा चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया। मिक्स करून घेऊया। तुम्ही पीठ मळताना पण तेल घालू शकता किंवा धपाटे थापताना पण वरून लावू शकता। मी ते धपाटे थापताना तेल लावणार आहे वरतून। थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ। पातळ मळायचं नाही, जरा घट्टच मळायचं आहे पीठ। इथे आपलं धपाट्याचं पीठ मळून रेडी आहे। आता आपण धपाटे थापून घेऊया। इथे धपाटे थापून घेऊया आपण। याला तीळ लावून घेऊया। इथं सुती रुमाल घेतलेला आहे मी, त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, धपाटा रुमालाला चिटकत नाही। आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन धपाटा थापून घेऊया आपण। धपाटे जास्त नाही जाड करायचं, थोडं पातळ थापायचं। तुम्ही लाटून पण घेऊ शकता, लाटता पण येतं। ते तवा गरम झालेला आहे, आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि धपाटा टाकून घेऊया त्याच्यावरती। असं इझी निघून जातं धपाटा, रुमालाला चिटकत नाही। थोडंसं पाणी घ्यायचं फक्त रुमालावरती, असं थोडंसं। अजून एक तुम्हाला धपाटा थापून दाखवते मी। असं तेल लावून घ्यायचे, पाण्याचा थोडासा हात घ्यायचा, थापून घ्यायचा। आता आपण धपाट्याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि पलटी करून घेऊया। तर खालून थोडंसं तेल सोडून याला आपण थोडंसं असे डॉट पाडून घेऊया, म्हणजे
धपाटे चांगलं पचतं. इथे तुम्हाला मी एक धपाटा लाटून दाखवते. असा गोळा बनवून घ्यायचा, बेलण्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एकदम आदर असं लाटायचं, म्हणजे चिकटत नाही बेलण्याला. आणि खूप पातळ असं धपाटा बनवून तयार होतं आपलं. तर थोडंसं पळपूट फिरवायचं आणि सगळ्या बाजूने असं लाटून घ्यायचं. ज्यांना कोणाला असं धपाट थापता येत नाही त्यांनी असं लाटू पण शकतं. खूप सोपी पद्धत आहे. अतिशय पातळ असं धपाट बनवून तयार होतं. तयार आहे आपलं धपाट. आणि धपाट जर रुमालाला चिकटलं तर थोडंसं पाणी घेऊन असं शिंपडायचं, म्हणजे इझी धपाट निघून जातं. असं आपलं दही धपाट रेडी आहे. धपाट दह्यासोबत खूप छान लागतं. माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन आणि पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा.